पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा राजकीय फैसला करणारा न्यूज 18 लोकमतचा खास कार्यक्रम यूथ कोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी विलास बडे। खरं तर ही सगळं जी तरुणाई आहे ती सगळी तरुणाई सज्ज झालेली आहे 2019च्या राजकीय फैसल्यासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सपोर्ट करणारे त्यांचे चाहते या बाजूला आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नकोत, आम्हाला राहुल गांधी हवेत असं म्हणणारे चाहते या बाजूला आहेत। या दोघांमध्ये हे सगळं घमासान सुरू होणार आहे आणि याच यूथ कोर्ट मध्ये होणार आहे 2019च्या रणसंग्रामाचा फैसला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात आपण ऐकली, पण आजच्या तरुणांना नेमकं काय वाटतंय जाणून घेणार आहोत यूथ कोर्टच्या माध्यमातून। आणि आज या यूथ कोर्ट मध्ये जज म्हणून आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण काळेजी। आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। कार्यक्रम ठेवलाय या कार्यक्रमात मला जे न्यायाधीश म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो। या कार्यक्रमात कुठलंही जातीवाचक किंवा कुणाला त्रास होईल असं बोलणं व्हायला नको। आणि फार सेन्सिटिव्ह वातावरण आहे सध्याचं, आणि या वातावरणात बोला, तुम्हाला जे बोलायचे ते बोला, परवानगी आहे, पण त्रास होईल असं कुणाला बोलू नका एवढंच विनंती आहे। त्यावेळी चालू करा। या सगळ्या यूथ कोर्टच्या सुनावणीला आपण सुरुवात करणार आहोत, पण सुरुवातीलाच आपण दोन गट आहेत। एक, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी दिली जावी असं काही जणांना वाटतंय, तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी देशाचे पंतप्रधान बनले पाहिजेत असं एका गटाला वाटतंय। सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता द्यावी असं म्हणणाऱ्या गटाकडे जाऊयात। का, कशासाठी द्यायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी? सर, नदी जोडो प्रकल्प त्यामुळे शेतकऱ्यांना बराच काही फायदा होणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना यामुळे गोरगरिबांना घरं मिळत आहेत। मोदींनी घरांच्या संदर्भातला प्रश्न घेतलाय म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे, पण त्याचबरोबर जागतिक स्तरावर भारताची जी विश्वगुरु म्हणून प्रतिमा अगोदरपासून पुरातन काळापासून चाललेली आहे ती मजबूतपणे आणखी मजबूत करण्याचं जे महत्त्वाचं असं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय, ते आणखी भारताची प्रतिमा मजबूत करण्यासाठी त्यांना परत संधी दिलीच पाहिजे। जीएसटी साठी, नवीन टॅक्स कर साठी जे सोन्यावर निर्बंध 1% लागला, प्रत्येक गोष्टीला आळा घातला, म्हणजे घोटाळ्याचे गोष्टी उघडकीस आणल्या, शेतकऱ्यावर चांगले दिवस आले। आणि आतापर्यंत असा कोणताच पंतप्रधान नव्हता की जे शेतकऱ्याकडे बघितलं नव्हता, तो नरेंद्र मोदींनी परत शेतकऱ्याकडे बघितलं, त्यामुळं नरेंद्र मोदी परत हवे आहेत। ही जी मतं मांडली गेलेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची, पट्टाय तुम्हाला हे सगळं? अजिबात नाही सर। आता माझ्या मित्रांनी सांगितलं की शेतकऱ्यांना चांगले दिवस आले। इथं एकही तरुणाने सांगावं की आपल्या भागातला एकही शेतकरी सुखी आहे म्हणून। काय शेतीमालाला काय भाव चालू आहेत सध्या? दुसरा मुद्दा घेतला जीएसटीचा पूर्ण व्यापार कोलमडून पडला आपल्या भारताचा। छोटे व्यापारी किती त्रासामध्ये आहेत आपण पाहतोय। किती जणांच्या नोकऱ्या गेल्या। ह्याच मोदी सरकारने सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, पण ह्या नोटबंदी आणि जीएसटीमुळे 1.5 कोटी तरुणांच्या नोकऱ्या ह्यांनी घालवल्या। सर, आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे चांगले दिवस आहेत, पण तुम्ही आज स्वतः पत्रकार आहात, कांद्याचे भाव काय चालू आहेत, शेतकरी काय त्रस्त आहे, 1 रुपये किलोनं का आज कांदा विकला जातोय मार्केटमध्ये। आणि जीएसटी बद्दल बोलत असतील तर जीएसटी हा गेल्या 1 वर्ष झालं किंवा 1.5 वर्ष झालं लागू झालेले आहेत, पण जीएसटीच्या प्रकारात 3 वेळा बदल घडवण्यात आलेले आहेत। काल परवा काही प्रकरणात जीएसटी काही वस्तूंची कमी करण्यात आली, पुन्हा एकदा निवडणुकीला समोर ठेवून जीएसटी कमी करण्यात आली। गडबड केली गेली जीएसटीच्या बद्दल असं तुम्हाला वाटतंय? कारण सर 16% जीएसटी नाही, पहिली गोष्ट ही खरी आहे। आणि नंतर हे जीएसटीचे जे बोलतायत, पण ते जे मोठे व्यापारी आहेत ते काही काळा पैसा खात होते, त्या सगळ्यांना समान हक्क असावा हे आपलं ही संविधान पण सांगते। सर्वांना समान हक्क असावा, सगळ्यांना समान हक्क असण्यासाठी हे काही जीएसटी आहे ते सर्वांना समान हक्क देण्यात येते। त्यामुळे नरेंद्र मोदी सांगते एकच टॅक्स केला पाहिजे असं त्याच्यासाठी जीएसटी, पण त्या बाबतीत धोरण तरी स्पष्ट केलं पाहिजेत। कुठल्या प्रकाराला शेतकऱ्यांनी टॅक्स लागू होईल आणि मोठ्या उद्योगपतींना तोच नाही का? शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात जे शेतकऱ्यांसाठी लागतात, कृषी अवजारे लागत असतील किंवा मोटर पंप लागत असतील, त्या बाबतीत कमी जीएसटी लावली गेली पाहिजे। त्याबद्दल थोडंसं सकारात्मक राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? सकारात्मक राहिलंच पाहिजे, कारण की हा देश जो आहे शेतकऱ्यांचा देश आहे, हा पोशिंद्यांचा देश आहे। या महाराष्ट्रामध्ये जो पीक विमा लागू होतो
त्या पीक विम्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये अहमदपूर असो किंवा चाकूर असो, ही माझ्या मतदारसंघातली बाजू आहे. तरी पण माझ्या गावामध्ये, माझ्या सर्कलमध्ये 15 ते 20 गावांना पीक विमा आला नाही आणि दुसऱ्या गावांना येतो. हा अन्याय का? त्यांच्यावर का अन्याय? पोशिंद्याला वाऱ्यावर सोडलं जाते का? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी आत्ता पीक विमा संदर्भात एक विषय मांडला. पीक विमा संदर्भात विषय असा महत्त्वाचा, नरेंद्र मोदीची सरकार येऊन तब्बल 4 वर्ष झाले. 4 वर्षामध्ये त्यांनी 7 वेळेस पीक विमा, रब्बी आणि खरीप असं 2 स्वरूपात पीक विमावर भरून घेतला. पंतप्रधान पीक विमा योजना त्यांनी चालू केली. 7 वेळेस शेतकऱ्यांना पीक विमा अतिशय मोठ्या स्वरूपात रक्कम त्यांनी मोबदला पेरणीच्या अगोदर दिली त्यांनी जूनला. काँग्रेसच्या काळामध्ये पीक विमा 9 वर्षामध्ये 2 वेळेस आला. शेतकऱ्यांना 7 वेळा पीक विमा दिला असं त्यांचं म्हणणं आहे. जर 7 वेळा पीक विमा दिला असेल तर मग अहमदपूरमध्ये, चाकूरमध्ये आंदोलन काय होतात आपल्या मतदारसंघामध्ये? पीक विमा मिळाला, शेतकरी रस्त्यावर काय? शेतकरी रस्त्यावर काय येतो? शेतकरी कर्जमाफी झाली. 34,000 कोटींची आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी केली फडणवीस सरकारने. किती लोकांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झाले, तरी बी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच आहेत. शेतकऱ्यांचे मोर्चे सुद्धा देश पातळीवर निघत आहेत, मोठे मोठे मोर्चे. कर्जमाफी हे उत्तर नाही का? कर्जमाफी केली पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही. कागदोपत्री कर्जमाफी झाली. कर्जमाफी पोहोचली ना, मग तुम्ही कर्जमाफी केली कसली, हा त्यांचा सवाल आहे. कर्जमाफी एकदम पारदर्शक स्वरूपात जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू केली. जो खरा शेतकरी आहे, जो टॅक्स पेयर आहे, जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तो शेतकरी नाही आणि त्याला कर्जमाफी नाही केली तर चालते. खरा जो ओरिजिनल शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचीच खरी कर्जमाफी झालेली आहे आणि त्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. हे बिलकुल चुकीचं आहे. आणि पीक विमा, त्याने जे पीक विमाच्या आंदोलनात संदर्भात बोलतात, पीक विमा तांत्रिकदृष्ट्या काही गावं राहिले असतील, पण जे गाव वगळलेत, जे काही गाव राहिलेत त्या पण गावांना आता पीक विमा अदा करण्यात येत आहे. शेतीच्या बद्दल आपण बघतो पोट तिडकीनं सगळेजण बोलतात, दावे प्रतिदावे होत आहेत. कर्जमाफी नक्कीच उत्तर नाही सर, पण एक माझ्या मित्रांना विनंती आहे, कर्जमाफीबद्दल ते बोलले. आपल्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी करण्यासाठी 4 वर्ष अभ्यास करावा लागला आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना 4 दिवसात छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसच्या 3 राज्यात सत्ता आली तर 4 दिवसात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली. म्हणजे कुठला मुख्यमंत्री चांगला आणि कुठलं हे कोण शेतकऱ्याबद्दल कळवं घेते हे कबूल तर करावं लागेल. बरं, 4 वर्ष लागले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हे उत्तर नक्कीच नाही. शेतकऱ्यांना मजबूत जर करायचं असेल तर त्यांना त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना अपडेट करावं लागेल. तर ह्याच सरकारनं मागल त्याला शेततळे दिले, मागल त्याला विहीर दिले, पण निसर्गाची अवकृपा की पाऊस झाला नाही. पण नक्कीच या शासनाने शेतकऱ्यांना मजबूत करण्याचे पुरेपूर प्रयत्न केलेत. सर, ते आमचे मित्र आताच बोलले की स्वामीनाथन आयोग का लागू केला नाही. 2004ला स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या काळामध्ये आला होता, तर 10 वर्ष झालं तर तो कपाटात त्यांनी गुंडाळून ठेवला होता. मोदीने ह्यावेळेस काय का होणार 50% अनुदान देऊ म्हणून सांगितलंय. तर ह्या माणसावर आपण अपेक्षा करायला काय हरकत आहे? 1 वर्षाला चान्स दिला पाहिजे असं मला वाटते. आणखी एक संधी मोदींना दिली पाहिजे असं म्हणणं आहे. स्वामीनाथन आयोग जेव्हा आला तेव्हा तो कपाटात 10 वर्ष ठेवल्याचा आरोप आहे काँग्रेस. म्हणूनच मग आम्ही मोदींना निवडून दिलं होतं. 4 वर्ष काय केलं? कपाटातच ठेवला का तुम्ही? 4 वर्ष काय केलं? मग तुमच्याकडे संधी होती, तुम्ही का दिली नाही? सर, त्यांना 10 वर्ष जमलं नाही तर 4 वर्षात कसं शक्य आहे? तर काही गोष्टी अशा आहेत की पूर्णतः अभ्यास करावा लागतो. बिमारी जुनी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जालिम औषध शोधण्यासाठी वेळ नक्कीच लागतो. पण ते औषध कडू जरी लागेल, पचवावं लागेल, बिमारी दूर नक्कीच होईल. बिमारी भ्रष्टाचार जे त्यांनी दिला, भ्रष्टाचार नक्की व्हायचा. पीक कर्ज जेव्हा माफ केलं जायचं त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार व्हायचा. धनदांडगे जे नेते लोक आहेत ते भ्रष्टाचाराच्या नावाखाली स्वतःच्या कर्ज माफ करून घ्यायचे, शेतकरी आहे असं दाखवून. मोदींनी भ्रष्टाचार बंद केला असं तुम्हाला? नक्कीच 100% प्रयत्न झाले त्या दिशेने. एकही भ्रष्टाचार दाखवा, एकही भ्रष्टाचार. मग राफेल बद्दल मोदी का बोलत नाही? त्याची मूळ किंमत का सांगत नाही? ते भ्रष्टाचाराबद्दल बोलले आता, पण कालपुरा चिक्कीचा घोटाळा असो, गिरीश बापट यांचा अन्नपुरवठा डाळ खरेदीतला घोटाळा असो किंवा अहमदपूर लातूर जिल्ह्यातील असो, पहिल्यांदा पीक विमा किती मंजूर झाला होता, त्याच्यात पुन्हा 100 कोटी कमी केले गेले, पुन्हा 100 कोटी वाढून देण्याचा प्रकार केला गेला. पुन्हा इथले लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, त्यांच्यावर सुद्धा स्वतःचा एक बँकेचा घोटाळ्याचा आरोप आहेच ना. भ्रष्टाचार कुणाशी बोलतायत? बरोबर. भ्रष्टाचार कमी झाला मोदींच्या काळात की वाढला? सर, भ्रष्टाचार हमेशा बढ़ रहा है दिन ब दिन, और लड़कियों को सेफ्टी नहीं है सर. कहाँ पर भी सड़क पर जाते हुए भी लड़की सेफ महसूस नहीं कर रही है सर. माझ्या मताने मोदी सरकार आल्यावर नक्कीच भ्रष्टाचार कमी होईल.
भ्रष्टाचार कमी होईल असं वाटतंय. पण एक महत्वाचा मुद्दा त्यांनी म्हटला की मुलींना आज सेफ्टी वाटत नाहीये. हे सेफ्टी कुणामुळे वाटत नाहीये आणि याला सरकार जबाबदार आहे का? याला नक्कीच सरकार जबाबदार नाही. कुठेतरी समाजाला सुद्धा विचार करण्याची आणि पालकांना त्यांच्या मुलांना संस्कार देण्याची गरज आहे. एकट्या मोदींनी झाडू हातात घेतला म्हणून देश साफ होत नाही. कुठेतरी स्वतःने प्रत्येकाने आपली विचारधारा बदलली पाहिजे. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की भ्रष्टाचाराच्या बाबतीत चिक्की घोटाळा, पंकजाताईंना ते क्लीन चिट मिळाली, कोर्टानेच दिलेली आहे. पण चारा घोटाळा कुणाच्या काळामध्ये झाला? कोळसा घोटाळा कुणाच्या काळामध्ये झाला? जलसिंचन घोटाळा कुणाच्या काळामध्ये झाला? 60 वर्ष यांनी या देशाला लुबाडण्याचं काम केलंय. 4 वर्षामध्ये खूप विकास झालाय. आताच आमच्या भगिनी बोलल्या की आपल्या देशामध्ये सेफ्टी नाही. तर नरेंद्र मोदी साहेबांनी एक वेळेस असं म्हटलं होतं की आपला मुलगा जर बाहेर गेल्यानंतर त्यांना आपण विचारत नाही की संध्याकाळी 12 वाजेचं तू कुठे, मुलगी जर गेली तर विचारता की तू कुठे गेली होतीस, पण मुलगा गेल्यानंतर तुम्ही विचारत नाही. त्यांनी स्वतः समाजाला सांगितलं की अगोदर मुलाला सुद्धा तुम्ही विचारा की संध्याकाळी 12 वाजे तू कुठे गेला होतास, काय काळ तोंड करा. मुलींच्या बद्दल मोदी सरकारनं जे काही निर्णय घेतले त्याच्याबद्दल मुलींना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊ. सर, मला वाटतंय मुलींना आता पण सुरक्षितता आहे, कारण की सर्व सरकारवर निर्भर नसते ना. सगळं काही सरकारवर असावं असं नसते, कारण थोडं फारसं मुलीवर पण निर्भर असते. पण मोदींनी काही केलंय? आरक्षण आहेत ना मुलींसाठी, भरपूर हे आहेत ना. त्यांनी सुरुवात केलेली आहे ना सुरक्षिततासाठी, भरपूर आहेत काही मुलींसाठी. पण मुलींच्या हातात दम असलं ना मग मुलं समोर येऊ शकत नाहीत ना सर. बरं, मुलींमध्ये दम असला पाहिजे. हा मुद्दा बरोबर आहे, कारण म्हणजे मुली ह्या मुलांपेक्षा जर श्रेष्ठ झाल्या तर मुलांना काहीच करता येणार नाही त्यांच्यासमोर. कारण रस्त्याने जाताना मुलं जे छेडछाडी करतात मुलींसोबत ते रोखलं पाहिजे. जर समजा मुलींनी जर संघर्ष करायला शिकला तर मुलं हे त्यांच्यासमोर काहीच बोलू शकणार नाहीत. असं तुम्हाला असुरक्षित वाटतं? हा, असं वाटतं, कारण ते मुलींना आता सध्या ट्रेनिंग दिलेली नाहीये काही. आणि मुलींसाठी मोदी सरकार खूप काही करते, पण ते मुलांना पण सांगितलं पाहिजे काहीतरी करण्यासाठी. वेगवेगळ्या मुद्द्यावरून मोदी सरकारवरती प्रचंड टीका सुद्धा होतीये आणि त्याचबरोबर मोदी समर्थक त्याला उत्तर देत आहेत. पण या सगळ्यामध्ये आजचा जो तरुण आहे तो तरुण उद्याचं सरकार ठरवणार आहे, या सरकारचं भवितव्य ठरवणार आहे. तेव्हा येणाऱ्या सरकारकडनं यांची काय अपेक्षा आहे ती अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. अगदी थोडक्यात नव्या सरकारकडून तुमची काय अपेक्षा असणार आहे, जे कोणी सरकार येईल? एक युवक म्हणून सांगायचं झाल्यावर देशात रोजगार निर्माण झाले पाहिजेत. एक माझं रोजगार निर्माण झालं नाही, मी शेतीमध्ये गेलो तर शेतीसाठी त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्या अनुषंगानं किंवा उद्या चालून जे महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या बाबतीत निर्णय सरकारने घेतला पाहिजेत. आणि महिलांच्या, माझ्या महिला भगिनी असतील त्यांच्या सुरक्षितेची काळजी या सरकारने घेतली पाहिजे. मोदी सरकारचं एकच आता येणारं सरकार जे आहे त्यांनी एकच करावं की शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. कारण शेतकरी आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, त्याच्यामुळे आपल्या देशातल्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार निर्मित करून दिला पाहिजे. चांगल्या प्रकारची शिक्षण पद्धती व्यवस्थित करावी, कारण की विद्यार्थ्यांची खूप आत्महत्या होत आहे. यावर त्यांचा प्रश्न झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या योजनांमार्फत शिक्षण दिलं पाहिजे व सर्वांना नोकरीची सोय लावली पाहिजे. मेन म्हणजे सध्याच्या युवकाला नोकरी नाही सर. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, तरी शेतकऱ्याला विविध योजना द्याव्यात. तर माझी नवीन येणाऱ्या सरकारला विनंती असेल की जे मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया ही जी योजना होत्या गव्हर्नमेंटच्या, ही फक्त कागदावर राहिल्यात. ह्या जर अंमलात आल्या तर नक्कीच 2 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात. आणि दुसरं आहे की सामाजिक सलोखा हा टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, ह्या राजकारणी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. नवीन सरकार जो येईल त्याने फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करावे, एवढंच माझं म्हणणं आहे. खरं तर या सगळ्या तरुणांची स्पंदनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि ज्या पद्धतीनं हा तरुण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशाबद्दलच्या विविध प्रश्नांबद्दल अगदी पोट तिडकीने बोलतोय. त्याला वाटतंय की या देशात रोजगार निर्माण झाले पाहिजेत, त्याला वाटतं देशात सुरक्षितता राहिली पाहिजे, त्याला वाटतं की हा देश विकासाच्या वाटेवर पुन्हा गेला पाहिजे. पण हे सगळं करत असताना कुणाला राहुल गांधींमध्ये आशा दिसतेय तर कुणाला पुन्हा एकदा मोदींना संधी द्यावी असं वाटतंय. न्यूज 18 लोकमततर्फे आजचा जो कार्यक्रम घेत आहे ते आपले विलास बडे, खूप चांगली चर्चा झाली. मोदी समर्थकांनी बऱ्याच गोष्टी, मोदींनी कसे चांगले काम केलेत याबद्दल सांगितलं. राहुल समर्थकांनी चुकीचे काय कामं होत आहेत हेही फार चांगल्या पद्धतीने सांगितलं. पण एकूण सगळं बघताना शेतकरी विषय फार गाजतोय असं वाटलंय मला. पण मला एकूण या सगळ्या ह्याच्यातून वाटतं की तरुण फार हुशारीनं म्हणजे हे सगळं चिकित्सा करत आहेत. आपण विवेक ठेवून जो माणूस योग्य वाटेल आपल्याला त्यालाच मतदान करा.
असं माझं मत राहील. आजची कोर्टाची कारवाई मी इथं संपली असं जाहीर करतो.